श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, खूप पैसा मिळवण्यासाठी, खूप धनप्राप्तीसाठी, त्याचप्रमाणे आयुष्यात पैसा कुणाला नको आहे, पैसा सर्वांनाच हवा आहे. का तर माझ्यापासून तुमच्यापर्यंत, लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला पैसा हवा आहे. कारण पैसा जिकडं घुगऱ्या तिकडं उद, जिकडं खोबरं तिकडंच भंडारा, किंवा असे भरपूर म्हणे आहेत. सांगायला गेलं तर वेळ कमी पडेल. भरपूर म्हणे आहे. म्हणजे जिकडं पैसा असतो तिकडंच लोक खेचली जातात, तिकडंच नातेसंबंधाची लोक म्हणा, मित्रपरिवार म्हणा, सर्व जिकडं पैसा आहे तिकडंच पळतात. जर तुमच्याकडे पैसा असेल तर जसं गुळाला मुंगळे चिटकतात ना, तशी लोक तुम्हाला चिटकतील. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे पैसा नसेल, ज्यावेळेस तुमची वेळ नसेल, त्यावेळेस तुम्हाला कुत्रही जुमानत नाही, असं म्हटलं तरी हरकत नाही. स्वतः अनुभवलेलं आहे म्हणून सांगते. जर पैसा जर आपल्याकडे असेल तरच नातेसंबंध म्हणा, मित्रपरिवार म्हणा आपल्या जवळपास येतं. तर पैसा जर नसेल तर आपली कोणी विचारपूसही करत नाही. कोणी आपण जरी स्वतःहून त्यांच्या दरवाजामध्ये जरी गेलं तरी आपल्याला कोणी इज्जत देत नाही. पहा, कधी कधी असं होतं की समजा म्हणजे नाही का, अशी लोक आहेत, दोन लोक आहेत समजा, आणि एखाद्या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमाला किंवा कशाला जरी बोलवलेलं आहे किंवा बोलवलेलं नाही, तर आपल्याला कोणीतरी सांगितलं या म्हणून आपण तिथे गेलो, एक फक्त त्या व्यक्तीचा मान राखायचा म्हणून. पण त्या घरच्या लोकांनी त्यांनी आपल्याला बोलवलं नाही, आपण तिथे गेलो तर आपल्याला कोणीही विचारत नाही, आपल्याबरोबर कोणी बोलतही नाही, तरी आपण बिनलाजागत आपण तसंच बसून असतो. पण जे व्यक्ती तिथे आधी आलेले असतात किंवा ज्या व्यक्तीकडे पैसा असतो त्या व्यक्तीची इतके पुढे केलं जाते, इतकं पुढे केलं जातं की आपल्याला तिथं लाज वाटते, शरम वाटते. अरे मी कशासाठी येथे आलो आणि कुणाचा मान राखण्यासाठी आलो? ज्याचा मान राखण्यासाठी आलो त्याला तर किंमतच नसते आपली. तो प्रश्न वेगळाच असतो. म्हणजे मी स्वतः अनुभवले म्हणून मी तुम्हाला सांगते. तर पैसा कुणाला नको आहे, लक्ष्मी कुणाला नको आहे, लक्ष्मी प्रत्येकाला हवी आहे. आणि लक्ष्मी प्राप्तीसाठीच, धनप्राप्तीसाठीच मी आजचा हा जो उपाय आहे हा तुम्हाला सांगणार आहे. निश्चित उपाय करा, खूप प्रभावी उपाय आहे. जे मी भोगलेलं आहे, जे मी अनुभवलेलं आहे ते माझ्या स्वामी भक्तांनी कोणीच अनुभवू नये ही माझी इच्छा आहे, ही माझी अपेक्षा आहे. कारण खूप ठिकाणावरून ठेचा खातं माणूस, कुठून तरी काहीतरी अपेक्षा करतं, पण तिथंही आपली जर निराशा जर झाली तर नाही. आणि मी माझा स्वभाव पूर्ण चेंज केला आहे, ह्याच गोष्टीसाठी केला आहे की खूप ठेचा खाल्ल्या, खूप अपमान सहन केला, पण आता नाही. आता फक्त आणि फक्त माझी स्वामी आई, माझं कुटुंब हे माझ्याबरोबर आहेत. मला एवढंच बस आहे की माझी स्वामी आई माझ्यासोबत आहे, मला बाकी कुणाचीच गरज नाही, असं मी म्हणणारी व्यक्ती आहे. आणि पहा, तर उपाय सांगत आहे. उपाय सांगण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं होईल. थोडी भावूक झाले, थोडी इमोशनल झाले, माफ करा. पण कसं आहे, काही गोष्टी असतात अशा पण त्या नाही आणायच्या सोशल मीडिया, जाऊ द्या. तर पहा, आजचा जो उपाय आहे हा एंजल नंबरचाच उपाय आहे. आणि एंजल नंबरचा उपाय हा लक्ष्मी प्राप्तीसाठी, खूप पैसा कमवण्यासाठी खूप महत्त्वाचा असा एक एंजल नंबर तुम्हाला मी सांगणार आहे. पैसा जर आपल्याला योग्य रीतीने कमवायचा असेल, योग्य रीतीने पैसा जर आपल्याला मिळवायचा असेल, तर तुमच्या सर्व इच्छा, तुमच्या सर्व अडचणी दूर जर करायच्या असतील तर निश्चित हा उपाय तुम्ही निश्चित करा. कारण पहा, लहान उपाय आहे. लहानपणापासून आपण ऐकलेलं असतं की, आणि आपण असं अनुभवलेलं पण असतं की बाबा रे, माझ्यासाठी लाल रंग खूप हे आहे नाही का, लाल रंग खूप काय म्हणतात, लाल रंग हा खूप लकी आहे, काय म्हणतात पिवळा रंग माझ्यासाठी लकी आहे, काय म्हणतात गुलाबी रंग लकी आहे, असं बहुतेक लोक म्हणतात. काही जण काय म्हणतात की मला ह्या व्यक्तीचा चेहरा पाहिला की दिवस खूप छान जातो, ह्या व्यक्तीचा चेहरा माझ्यासाठी खूप लकी आहे, किंवा आजचा हा जो तारखेवरती पण असतं, आजची ही जी तारीख आहे 7 आहे 12 आहे, ही माझ्यासाठी खूप लकी आहे, असं आपण म्हणतो. आणि त्या दिवशी आपल्या काहीतरी गोष्टी ह्या पॉझिटिव्ह झालेल्या असतात, आपल्या मनाप्रमाणे झालेल्या असतात, म्हणून आपण म्हणतो की हा रंग जर घातला तर माझ्या आयुष्यामध्ये खूप छान होतं, किंवा ह्या दिवशी ह्या तारखेला जर काही जर गोष्टी जर केल्या तर त्या निश्चित चांगल्या होतात. माझा एक अनुभव सांगते की मी 10वीचे पेपर द्यायला जायचे ना. 10वीचे पेपर देताना आम्हाला त्यावेळेस 2004-5 माझी 10वी झाली. त्यावेळेस आम्हाला सिव्हिल ड्रेस होते, म्हणजे आपण जे घरी घालतो रेग्युलर ड्रेस ते होते, कलर ड्रेस घालून आम्ही जायचं. तर मी रोज पेपरला जाताना आईला म्हणायची, आई तू जो ड्रेस म्हणशील ना माझ्यासाठी ड्रेस काढून ठेव, तू जो ड्रेस काढून ठेवते ना तो माझ्यासाठी खूप लकी आहे, हे मी आईला म्हणायचे. आणि खरंच आई जो ड्रेस काढून ठेवायची तो घालून गेला की मला पेपर सोपा जायचा. आणि कधी कधी आई कामात असेल किंवा कामासाठी बाहेर गेलेली असेल, मी माझ्या मनाचा घालून गेला की मला पेपर अवघड गेला की जायचं नाही, आज आई तू काढून नाही दिला ड्रेस, मला पेपर अवघड गेला. किंवा एक सवय होती लहानपणी, भाऊ माझा शेजार झोपत अक्षय, तर
जोपर्यंत मी सकाळी उठताना सर्वात आधी मी त्याचा चेहरा पाहायची आणि मी म्हणायची याचा चेहरा जर पाहिला तर मला दिवस खूप छान जातो. असं म्हणजे ज्याची त्याची हे असतं, म्हणजे याच्यावरती डिपेंड असतं, काय म्हणतात, इमॅजिनेशनवरती. तर पण माझी ह्या इच्छा होत्या. म्हणजे मी आजही मी उठताना प्रथम स्वामी आईचा फोटोकडे पाहते, त्यानंतर ना आस्थाचा चेहरा, दाजींचा चेहरा पाहून नंतर जमिनीला नमस्कार करून मगच उठते. हे माझी तत्व आहेत. काही मी माझ्या शरीराला वळण लावून घेतलेलं आहे, ती माझी आहेत. तुम्ही निश्चित लावून घ्या तुमच्या इच्छेनुसार पहा. तर चला उपायाकडे वळूया. नाही तर तुम्ही म्हणाल ताई विनाकारणच तू मोठं हे लावलं. पण कसं आहे, थोडे इमोशनल झाले, काही आठवणी आठवल्या म्हणून सांगितल्या. तर पहा, उपाय असा आहे धनप्राप्तीसाठी. आणि हा जो उपाय आहे हा इच्छापूर्तीसाठी नाही किंवा समस्या दूर करण्यासाठी नाही किंवा कोणत्याही गोष्टी नाही, तर फक्त आणि फक्त धनप्राप्तीसाठीच आजचा उपाय तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे पहा, तुम्हाला एक असा कोरं पेज घ्यायचं आहे, पूर्ण कोरं घ्यायचं आहे. वहीचं पेज जरी घेतलं तरी चालेल, नसेलच तर काय करणार, काही हरकत नाही. असं एक कोरं पेज घ्या किंवा वहीचं जरी ताव किंवा पेज जरी घेतलं तरी चालेल. मी फाडून घेतलेलं आहे, तुम्ही वहीवरती लिहा आणि त्यानंतर फाडलं तरी चालेल. काय करायचं आहे, कोरं पेज घ्यायचं, त्यावरती अशाप्रमाणे एक सर्कल काढून घ्यायचं. हे पहा, वर्तुळ काढून घ्यायचं. अशाप्रमाणे एक वर्तुळ काढून घ्या. वर्तुळ काढल्याच्या नंतर ना काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते. निळ्या शाईचाच तुम्हाला पेन घ्यायचा आहे, काळ्या शाईचा चुकूनही पेन घ्यायचा नाही. पुन्हा सांगते, निळ्या शाईचा पेन घ्यायचा. प्रथम तुम्हाला या कागदावरती 3 हा अंक लिहून घ्यायचा आहे. प्रथम तुम्हाला 3 हा अंक, हे पहा, या पद्धतीने तुम्हाला 3 हा अंक लिहून घ्यायचा. कदाचित कॅमेऱ्यामध्ये उलट दिसेल. 3 अंक लिहून घ्या. त्यानंतर पेस्ट द्यायचा. त्यानंतर थोडासा पेस्ट द्यायचा. पेस्ट दिल्याच्या नंतर पुन्हा 13 हा अंक लिहून घ्यायचा. 12 हा अंक लिहून घ्यायचा. 1 आणि 2 असं जॉईंट 12 हा अंक लिहून घ्यायचा. पहा, 2 आणि 1 मिळून झाले 13, बरोबर. 2 आणि 1 मिळून झाले 3. तर 12 हा अंक लिहून घ्यायचा. 2 आणि 1 ची बेरीज होते 3, हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर पुन्हा पेस्ट द्यायचा आणि पुन्हा 3 हा अंक लिहून घ्यायचा. मराठी झालं माझ्याकडनं. तुम्ही मराठीतल्या इंग्लिशमध्ये लिहा तरीही चालेल. मराठीत लिहिलं तरी चालेल. मी आता मराठीत लिहिला. मराठीतल्या इंग्लिशमध्ये लिहा तरी चालेल. आधी 3, नंतर 12, त्यानंतर पुन्हा 3 असे हे अंक लिहून घ्यायचे आहेत. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये उलट दिसेल तर व्यवस्थित लिहून घ्या. पहिल्यांदा 3, नंतर पेस्ट द्यायचा थोडासा, त्यानंतर 12, परत पेस्ट आणि त्यानंतर 3 असे अंक लिहून घ्यायचे. आता हा अंक का तर पहा 3, त्यानंतर 1 आणि 2 परत 3 आणि परत पेस्ट देऊन परत 3. आता हे का तर हे यासाठी की आपले धनप्राप्तीचे जे 3 ग्रह आहेत हे महत्त्वाचे ग्रह आहेत आणि ते ग्रह प्रभावी करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने हे 3 अंक, हे जे अंक आहेत 3 ते लिहून घ्यायचे आहेत. हे अंक लिहून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, वर्तुळाच्या 4ही बाजूला बाहेरच्या दिशेने बाण काढून घ्यायचे आहेत. कशा पद्धतीने मी दाखवते, एकच मिनिट फक्त. हे पहा, अशा प्रकारे तुम्हाला बाहेरच्या दिशेने 4ही दिशांना बाण काढून घ्यायचे आहेत. हे पहा, हा इकडं बाण आणि अशा प्रकारे म्हणजे वाढत जाणारा, वरती बाण वाढत जाणारा, इकडे बाण दक्षिणेला वाढत जाणारा, उत्तरेला वाढत जाणारा, अशा प्रकारे तुम्हाला बाण हे काढून घ्यायचे आहेत. हे अशा प्रकारे तुम्हाला अंक लिहून घ्यायचे आहेत. हे अंक लिहून झाल्याच्या नंतर याचं महत्त्व सांगते की 3 अंकच का, तर 3 अंक यासाठी की आपले धनप्राप्तीचे 3 ग्रह प्रभावी करण्यासाठी 3 अंक. तर 3 अंक पहा, आपले 3 ग्रहाशी निगडीत असतात. शुक्र, त्याचप्रमाणे बुध आणि गुरु, हे 3ही ग्रह आपल्या धनप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. शुक्र ग्रह आपल्याला माहिती आहे ज्याचा शुक्र ग्रह कमकुवत असतो त्याला दारिद्र्य पाठ सोडत नाही आणि त्याचा शुक्र ग्रह मजबूत असतो त्याला कष्ट करायची गरज पडत नाही. म्हणजे बापदादांची जी प्रॉपर्टी आहे ते आपण म्हणतो त्या पद्धतीने त्याला कशाची कधीही कमी पडत नाही. तर पहा, आपल्या त्यानंतर जर दुसरा ग्रह जर म्हटलं ते आपल्या जीवनामध्ये ऐश्वर्य, पैसा घेऊन येणारे हे 3 ग्रह आहेत. आपल्या याच्या जीवनामध्ये लक्झरी लाईफ जर जगायचं असेल, घर, पैसा, पाणी, गाडी, घोडं, बंगला, ऐश्वर्य, धन, सोनं, नाणं हे सर्व हवं असेल तर आपले हे 3 ग्रह मजबूत असणे गरजेचे आहे. 3 ग्रह कोणते, पुन्हा सांगते, शुक्र, बुध आणि गुरु, हे 3 ग्रह. आता हे ग्रह आपल्या जीवनामध्ये नवीन बदल घडून येतात. हे तुम्हाला माहिती आहे. जीवनात नवीन बदल घडून येण्यासाठी आपले ग्रह खूप महत्त्वाचे आहेत.
स्ट्रॉंग असणं। त्यानंतर जर दुसरा ग्रह जर म्हटलं तर दुसरा ग्रह जो आहे हा बुध ग्रह। बुध ग्रह हा बुद्धीचा कारक आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे। ज्याचा बुध ग्रह प्रबळ असतो, स्ट्रॉंग असतो, त्याची निर्णय घेण्याची क्षमता कधीही चुकत नाही, त्याची निर्णय घेण्याची क्षमता एकदम स्ट्रॉंग असते। त्याने निर्णय घेतलेले हे नेहमी सक्सेसफुल ठरतात, त्याला कधीही निर्णयामध्ये धोका भेटत नाही किंवा कोणत्याही उद्योग व्यवसायामध्ये त्या व्यक्तीला धोका भेटत नाही, ज्याचा बुध ग्रह स्ट्रॉंग असतो। आता गुरुग्रह जर म्हटलं तर गुरुग्रह आपल्याला माहिती आहे, गुरुग्रह ज्याचा प्रबळ असतो त्याला त्याच्या लाईफमध्ये गुरुचं पाठबळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेटतं। गुरुचं पाठबळ असल्यामुळे त्याला त्याच्या जीवनामध्ये मित्रांपासून, शत्रूपासून कधीही धोका उद्भवत नाही, त्याच्या जीवनामध्ये लक्ष्मीची कधीही कमतरता भासत नाही, धनाची कधीही कमतरता भासत नाही। त्याचप्रमाणे आर्थिक स्थैर्य हे नेहमीच त्याच्याकडे राहतं। घरामध्ये कोणतीही लक्ष्मी माता आली, कितीही धन जरी आले तरी ते स्थिर असतं, ते घरातून दूर जात नाही, घरामध्ये स्थिर स्थावर राहतं। तर पहा 3, 12, 3 हे जे अंक आहेत, याचं जे काही हे आहे ते मी तुम्हाला सांगितलं, खूप महत्त्वाचं आहे। निश्चित तुम्ही हा उपाय करा। त्यानंतर काय करायचं आहे, हा जो कागद आहे, हे जे आपण बनवलेला हा जो कागद आहे, हा कागद तुम्हाला काय करायचा आहे, एका प्लेटमध्ये ठेवून घ्यायचा आहे। प्लेटमध्ये ठेवायचा, देवघराच्या समोर बसायचं, देवघराच्या समोर बसून पहिल्यांदा दीप प्रज्वलित करून घ्यायचा, अगरबत्ती लावायची, धूप लावायचं आणि प्लेटमध्ये हा कागद ठेवायचा। कागदावरती आपल्याकडे कवडी जर असेल, कवडी आपल्याला माहिती आहे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे, धनप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची आहे। एक कवडी घ्यायची, कवडी ह्या कागदावरती प्लेटमध्ये कागद ठेवायचा, कवडी त्यावरती ठेवायची। कवडी जर नसेल तर 1 रुपयाचं नाणं जरी घेतलं तरीही चालेल, काहीही हरकत नाही। ते नाणं घ्यायचं किंवा कवडी घ्यायची आणि हा जो पेपर आहे याची अशी बारीक अशी घडी तुम्हाला काय करायची आहे, करून घ्यायची, अशी बारीक घडी करून घ्यायची। ही घडी करून घेतल्याच्या नंतर एक सफेद रंगाचा कापड घ्या किंवा लाल पिवळ्या रंगाचं जरी घेतलं तरीही चालेल, एखादी पोटली घेतली तरीही चालेल। त्यामध्ये तुम्हाला हा जो कागद आहे हा कागद ठेवून द्यायचा आहे। हा कागद ठेवून दिल्याच्या नंतर ती पोटली दिवसभर तुम्हाला तिथेच देवघरामध्ये तुमच्या ठेवायची आहे। रात्री झोपताना तुम्हाला ती पोटली उशीखाली घ्यायची आहे, तुमच्या उशीखाली घ्यायची आणि उशीखाली घेऊन तुम्हाला झोपण्यापूर्वी काय बोलायचं आहे, पॉझिटिव्ह विचार करायचा आहे। आणि तुमची जी काही म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह काय बोलायचं आहे की डोळे झाकायचं आणि बोलायचं, हे ब्रह्मांडा मी खूप खुश आहे, मी खूप भाग्यशाली आहे, मी खूप नशीबवान आहे, मी आज जीवनात म्हणजे आयुष्यातील किंवा ह्या विश्वातील सर्वात श्रीमंत माणूस आहे, मी सर्वात खुश माणूस आहे, माझ्याकडे खूप सारं ऐश्वर्य आहे, माझ्याकडे माझी लक्झरी लाईफ आहे, मला जे हवं आहे तसं जीवन सुखानं, समाधान, आनंदाने मी जगत आहे आणि थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू असं तुम्हाला रात्रीचं बोलायचं आहे। फक्त एकदा जरी बोलले तरीही चालेल, 11 वेळा बोलले तर अतिशय उत्तम। अशा पद्धतीने बोलायचं। सकाळी उठायचं, उठल्याच्या नंतरनं पुन्हा ही पोटली काढायची, पोटली काढून देवघरामध्ये ठेवायची आणि तुमचं नित्यकर्म आवरून तुमच्या कामाला निघून जायचं। परत आल्याच्या नंतरनं ती पोटली रात्री झोपताना घ्यायची, पुन्हा उशीखाली ठेवायची, पुन्हा हे जे सांगितलं आहे हेच तुम्हाला बोलायचं। एकदा बोला, 11 वेळा बोला तरीही चालेल। इच्छा बोलायची, म्हणजे नाही का मी खूप खुश आहे अशी पॉझिटिव्ह इच्छा बोलायची। बोलून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, झोपी जायचं। आणि हा उपाय जो आहे हा कंटिन्यू 41 दिवस तुम्हाला रोज करायचा आहे। ज्यावेळेस तुम्हाला पिरियड, सुतक किंवा विटाळ असेल तर तेवढे दिवस स्किप करा, कारण कसं आहे यामध्ये जर तुम्ही कवडी जर ठेवली किंवा 1 रुपयाचं नाणं जरी ठेवलं तरीही पूजेच्या साहित्यातील हे सगळ्या वस्तू असतात। म्हणून आपल्याला हे जे उपाय आहे ते तेवढे फक्त 4-5 दिवस आपल्याला त्या पोटलीला हात लावायचा नाही, इतर दिवशी तुम्ही हे करू शकता। आणि हे जे दिवस आहे 5-6 दिवस किंवा 4-5 दिवस हे तुम्ही पुढे ॲड करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला 41 दिवस ही सेवा करायची आहे। 41 दिवसानंतर तुम्हाला यामधील कवडी जी आहे ही कवडी तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा देवघरामध्ये पूजेसाठी जरी ठेवली तरीही चालेल, काहीही हरकत नाही। आणि तो जो कागद आहे हा कागद जाळून त्याची जी राख आहे ही झाडाच्या कुंडीमध्ये माती बाजूला सारून गाडून टाका किंवा निर्माल्यामध्ये तुम्ही तो कागद टाकून जरी दिलात तरीही चालेल, काही हरकत नाही। पुन्हा 41 दिवसांनी तुम्हाला इफेक्ट जाणवणारच। त्यानंतर पुन्हा तुम्ही अशाच ही जी सेवा ही कंटिन्यू जरी चालू ठेवायची म्हणलं तरीही ठेवू शकता। तर पहा, अतिशय छान असा हा उपाय आहे, यामुळे तुमच्या जीवनामध्ये खरंच खूप बदल होताना तुम्हाला दिसतील। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। झालेली सेवा स्वामींच्या निरुद्ध। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय।